आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या महत्त्वाच्या टॉप 9 घडामोडी। रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक असणार। मुंबईच्या राजा मंडळाचा पाद्यपूजन सोहळा आज संपन्न होणार। संध्याकाळी 5:30 वाजता लालबाग गणेश गल्ली इथे कार्यक्रमाचं आयोजन। जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबई तसंच उपनगरात पावसाची दमदार हजेरी। कुलाबा आणि सांताक्रूज केंद्रावर 1 ते 20 जुलै दरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद। कुर्ल्यातल्या उनवाला कंपाऊंडमध्ये जुन्या इमारतीचा स्लॅब कोसळला। कुठलीही जीवितहानी झाली नाही। इमारत रिकामी करण्यात आली। मुंबई म्हाडा गोळेगावमध्ये नवीन गृह प्रकल्प हाती घेणार। अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी घरं असणार। पहिल्या टप्प्यातील 1500 घरांच्या कामासाठी निविदा काढण्याची तयारी। मेट्रो प्रकल्पासाठी 5000 कोटींपैकी उर्वरित 2500 कोटी एमएमआरडीएला देणं शक्य नसल्याची मुंबई महापालिकेची भूमिका। महापालिकेकडील 5000 कोटी एमएमआरडीएचे असल्याचं वादानंतर स्पष्टीकरण। मुंबईच्या मरोळ मरोशी मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचं बीएमसी विकास आंदोलन। निवासी डॉक्टरांचा माडचा नियोजित संप मागे। मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि माडच्या प्रतिनिधींमध्ये बैठक यशस्वी। एमएमआरडीए आणि महापालिकेतला वाद चिघळण्याची शक्यता। मेट्रो प्रकल्पाच्या खर्चासाठी पालिकेकडे मागलेल्या 3000 कोटींपैकी 500 कोटी देण्यास पालिकेचा नकार।